हाय, श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना. मी कारण आत्ताला म्हणजे व्हिडिओ काढण्याचं कारण मला एवढंच आहे. कारण 3-4 दिवस झालं मी व्हिडिओ 3 दिवस तर फिक्स झाले मी व्हिडिओ बघते. पूर्ण माझं डोकं असं हँग झालेलं आहे. कारण एवढीशी मुलगी आणि एवढं पाप त्याला कसं करावं वाटलं. आणि एवढीशा 3 वर्षाची मुलगी आहे, 2-2.5 वर्षाचीच आहे ती मुलगी. पण एवढं दुःख त्या लेकरावरती झालेलं आहे. कारण ते व्हिडिओ बघून पण मला एवढं वाईट वाटलं. अक्षरशः माहिती आहे का, मी 2 दिवस झालं एवढं विचार करते की अरे देवा, दुनियावर एवढं पाप वाढलंय का, की एवढे छोट्या एवढ्या छोट्या लेकराला पण ते लोक सुट्टी देत नाहीयेत. हां, अरे एवढी कशी घाणेरडी तुमची नजर असेल. हां, एवढी कशी घाणेरडी नजर असेल तुमची. हां, मला बरेच आता रात्रीच मी लाईव्ह आली होती, 8 वाजता लाईव्ह घेतला होता मी. तर बऱ्याच भाऊंच्या मला अशा कमेंट होत्या की ताई तुमचं म्हणणं काय आहे, म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता किंवा तुम्ही काय बोलू शकता, असे मला बरेच जण कमेंटमध्ये बोलत होते. पण माझे शब्द म्हणजे कसं झालं माहिती आहे का, तो व्हिडिओ बघून माझे शब्दच काय फुटत नव्हते तोंडातून. तर तरी पण मी प्रयत्न केला आहे नक्कीच की त्याच्याबद्दल आणि माझ्या काय भावना आहेत त्या मी व्यक्त केल्यात आणि मी व्हिडिओ टाकला आहे त्याचा. प्लीज तुम्ही नक्कीच जाऊन बघा. मी तिथं खाली बघा लिंक दिलेली आहे, त्या चौकोन बॉक्सवर क्लिक करा आणि तिथं मी व्हिडिओ पूर्ण अपलोड केलेला आहे. पूर्ण आहे, माझ्या जे काय भावना आहेत मी त्या व्हिडिओमधून सांगितलेल्या आहेत. तर नक्कीच तो व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्लीज सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून परत एक वेदना तयार झाली नाही पाहिजे आणि ह्या वेदनेपासूनच थांबलं पाहिजे. हे कसं झालं माहिती आहे का, ही दुनिया पूर्ण म्हणजे ना सगळंच उलटं व्हायला लागले. सरळ कुठलीच गोष्ट होतच नाही आहे, कारण लोक सगळी उलटी झाल्यात. त्याच्यामुळं काय सांगताच येत नाही. त्याच्यामुळं बघा, तो व्हिडिओ मी लिंक दिली आहे त्याच्या खाली. प्लीज जाऊन तुम्ही सगळ्यांनीच बघा आणि प्लीज सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा तो व्हिडिओ, जेणेकरून माझ्या सगळ्या बहिणीला व्हिडिओ तो पोहोचला जाईल आणि माझ्या सगळ्या बहिणी खंबीर राहतील, खंबीर. आणि असं मी सगळ्यांनाच म्हणत नाही, सगळ्या दादांना म्हणत नाही मी. प्लीज सगळ्यांनी समजून घ्या तुम्ही, कारण बरेच जणांचा असा गैरसमज होतो की ताई तुम्ही एका किड्यासंग तुम्ही सगळेच किडे रगडता, असं पण गैरसमज होतो. पण तसं नाही आहे. माझे जेवढे भाव आहेत तेवढे चांगलेच आहेत. त्याच्यातलं आपण म्हणतो ना, 200-300तला एखादा किडा घाणेरडा निघतोच. त्याच्यामुळे मी त्या घाणेरड्यालाच बोलते. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण चांगले आहेत, ते त्यांनी वाईट वाटून घेऊ नका. कारण तुमच्या पण घरी मुलगी आहे, तुमच्या घरी बहीण आहे, तुमच्या घरी पण आई आहे. हां, उद्या तुम्ही बायको करून घेसान, ती पण तुमची बायको, ती पण मुलगी असणार आहे, ती मुलगीच बायको होणार आहे, फक्त नाव चेंज होणार आहे. त्याच्यामुळं बाईविषयी किती भावना असावं आणि किती आदर असावं ते निदान तुम्ही नक्कीच शिका तुमच्या आईवडिलांकडून. कारण तुमचे जे संस्कार आहेत ना, ते तुमच्या आईवडिलांकडून तुम्हाला चांगले आलेत का वाईट आल्यात, ह्या संस्कारावरून तुम्हाला या व्हिडिओमधून मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला. हा व्हिडिओ नक्कीच बघा, तुमच्यासाठीच मी खास टाकला आहे, नक्कीच बघा. धन्यवाद.